मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं। मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नाही। युवक हा केंद्रबिंदू मानून देशाची ध्येय धोरणं राबवली तर भारत महासत्ता राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही असं मानणार आणि आपल्या शैक्षणिक संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कटिबद्ध असणारे व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर। उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील वडजी या खेडेगावात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचे वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर यांचा जन्म झाला। घरच्या आर्थिक संकटावर मात करत आपलं शिक्षण घेत असताना प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर सरांनी समाजाप्रती असणारी बांधिलकी कधी कमी होऊ दिली नाही। पुण्यात येऊन प्राध्यापकाची नोकरी करता करता त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या। उत्तम वक्ता, विद्यापीठात अधिष्ठाता, बांधकाम व्यावसायिक, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अशा एकाच वेळी अनेक पदांवर ते कार्यरत आहेत। नुकतीच त्यांची पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे। अशा या कर्तृत्ववान व्यक्तीच्या घरात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचा जन्म पुण्यात झाला। अतिशय कमी वयात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षपदाची आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली। 1995 साली एका कन्या शाळेपासून सुरुवात झालेला शिक्षण संस्थांचा हा प्रवास आज 70 शाखांपर्यंत पोहोचलाय। त्यापैकी 36 शैक्षणिक संस्थांची जबाबदारी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर स्वतः सांभाळतात। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये 25,000 विद्यार्थ्याहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात, तर 1,500 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात। बल, बुद्धी आणि सद्विचार या तत्वावर वाटचाल करणाऱ्या संस्थेने भारतीय संस्कृतीबरोबर अमेरिकन तत्वज्ञानाचा अवलंब केलाय। विद्यार्थ्यांसाठी 100% रोजगाराच्या संधी, कमीत कमी फी, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी ही जाधवर ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची वैशिष्ट्ये आहेत। ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डिप्लोमा इन ह्युमन राईट्स, डिप्लोमा इन लेबर लॉ, डिप्लोमा इन टॅक्सेशन, सायबर लॉ, LLB, MBA, PGDHRM, LLM अशा अनेक पदव्या वयाच्या 24व्या वर्षीच प्राप्त केल्या आहेत। पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ विद्यालय, BA, BCom, MA, MCom, MBA, ANM, GNM, CBSE, इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम अशा अनेक शैक्षणिक संस्थांचं जाळं त्यांनी उभं केलंय। सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या 4 वर्षांपासून युवा संसद सुरू केली। महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात। केंद्र शासन, राज्य शासन, कॉमन युथ कौन्सिल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते। या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मंत्री, मुख्यमंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं आहे। विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाविद्यालयात विशेष शौर्यासाठी शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकर जाधवर करंडक, जाधवर सायन्स फेअर, नशामुक्ती अभियान, मदिरा छोडो दूध पियो हा 31 डिसेंबरला उपक्रम, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर कल्चरल फेस्टिवल, श्रीमद भागवत भक्ती कथा ज्ञान यज्ञ महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, पोलिसांसाठी रेनकोट वाटप, आदर्श माता पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी उपक्रम राबवले जातात।
सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचं युवा प्रदेश अध्यक्ष म्हणूनही ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी जबाबदारी सांभाळली. संपूर्ण महाराष्ट्रात फिरून त्यांनी युवा संघटनांचं काम केलंय. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांना आजपर्यंत महाराष्ट्र रत्न भूषण पुरस्कार, दिल्ली येथील राष्ट्रीय एकता पुरस्कार अशा वेगवेगळ्या 22 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. भविष्यात जन्मभूमी आणि कर्मभूमी या ठिकाणी 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा मानस आहे. रिअल इस्टेट, शिक्षण, हॉटेल, सेवा क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात जाधवर ग्रुप सध्या कार्यरत आहे. हे सर्व यश मिळवताना वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, आई सुरेखाताई सुधाकरराव जाधवर, मोठा भाऊ जयप्रकाश सुधाकरराव जाधवर यांचं मोलाचं मार्गदर्शन असल्याचं ॲडव्होकेट शार्दूलराव. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारो, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत, पुण्यवंत, वर्धवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षा ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणी. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. आजच्या या 3ऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेसाठी उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या नात्यानं आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जे ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील युवकांना, गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातल्या सर्व लोकांना दिलं, तेच ब्रीद नव्यानं पुन्हा एकदा या देशातील सर्व युवकांना, विद्यार्थ्यांना, गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातल्या लोकांना, समाजातील विविध घटकातल्या लोकांना देण्यासाठी नव्यानं हा एक प्रयत्न डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. आज ही व्याख्यानमाला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अंतर्गत येणारे विविध शाखा यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेत आहोत. या कार्यक्रमाच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे समाजातील विविध घटकांमधल्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत, समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजेत. हाच एक प्रामाणिक प्रयत्न या व्याख्यानमालेच्या द्वारे आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. आज मला सांगताना फार आनंद वाटतो की जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मागील 25 वर्षापासून त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना एक शिक्षण संस्था चालक म्हणून एक ज्यावेळेसला आपण संस्था चालवतोय त्यावेळेसला एक ज्ञानदानाचं काम करत असताना, विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना आमच्या जर संस्थेचं तुम्ही ब्रीदवाक्य पाहिलं तर ते ब्रीदवाक्य असं आहे, एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ, इंटेलेक्ट अँड विजडम, बल, बुद्धी आणि सदविचारासाठी शिक्षण. एज्युकेशन सेक्टरमध्ये बलाचं आणि बुद्धीचं काम हे त्या ठिकाणी होतच असतं, परंतु एक सामाजिक बांधिलकी लक्षामध्ये घेता विद्यार्थ्यांना सदविचारसुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती शिकवणं, सांगणं, त्यांना त्या पद्धतीचे संस्कार त्यांच्यावरती होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून या विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतले जातात. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय प्रत्येक क्षेत्रातला कार्यक्रम हा विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी देतो आहे. याचं आयोजन आणि नियोजन फार मोठ्या प्रमाणावरती अत्यंत संवेदनशीलपणे कोणत्या कार्यक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं होईल ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे सर्व कार्यक्रम हे आपण त्या ठिकाणी घेत असतो. आज मला सांगताना फार आनंद वाटतो की एवढे कार्यक्रम घेत असताना, इतक्या विविध पद्धतीचे कार्यक्रम घेत असताना प्रत्येक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी एक एक जरी चांगल्या गोष्टी शिकल्या तरी त्यांचं आयुष्य हे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्यांना एवढ्या मोठ्या ताटामध्ये ज्या वेळेसला आपण हे सगळे संस्कार देतोय त्याच्यातनं कोणते घ्यायचे, कशा पद्धतीने घ्यायचे हा विचार विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करता येतो. त्यांच्या विचाराला चालना अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळते. त्यांना डिसिजन घेण्याची ताकद या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळते. आणि म्हणून अशा पद्धतीचे कार्यक्रम संस्थेच्या वतीनं मागच्या 25 वर्षापासून आपण त्या ठिकाणी घेतोय. ज्या वेळेसला 2021 साली कोरोना होता, या कोरोनाच्या कालावधीमध्ये 2020, 2021, 2022
हे तिन्ही वर्ष अशा पद्धतीने गेली की कधी लॉकडाऊन होतोय, कधी बंद होतंय, कधी चालू होतंय, हे कुणालाही काही कळत नव्हतं. रुग्णसंख्या वाढली की लॉकडाऊन होत होता, कमी झाली की थोडंसं काहीतरी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कार्यक्रम घ्यायला थोडी परवानगी त्याच्यामध्ये मिळत होती. आणि त्याच्यामुळं कोणतेही सण, कोणतेही वार, कोणतीही जयंती, कोणतीही पुण्यतिथी ही कोणाचीही त्या ठिकाणी साजरी झाली नाही. त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मागच्या 20, 21, 22 असं 3 वर्षांमध्ये त्या ठिकाणी होत नव्हती. आणि म्हणून एक विचार माझ्या मनामध्ये आला की ज्या वेळेसला कोरोना चालू झाल्यानंतर फार मोठ्या प्रमाणावरती एक ऑनलाईनचं फॅड आलं. इंटरनेट फार मोठ्या प्रमाणावरती वापर त्याचा चालू झाला. ऑनलाईन एज्युकेशन त्या ठिकाणी शाळांच्या आणि कॉलेजेसच्या माध्यमातून लोकांना मिळायला लागलं. एवढंच नाही, बालवाडीची मुलंसुद्धा घरामध्ये कॉम्प्युटरवरती इंटरनेटचं साह्याने त्याच्यामध्ये अभ्यास करत होती. आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मागच्या 3 वर्षापासून त्या ठिकाणी होत नाहीये. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे फार मोठ्या प्रमाणावरती उत्साह, फार मोठ्या प्रमाणावरती देव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा फार मोठ्या प्रमाणावरती वर्ग हा संपूर्ण भारत देशामध्ये आहे आणि त्यांची जयंती साजरी करता येत नाहीये. आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली की आपण याच ऑनलाईन पद्धतीनं हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्याला घेता आला पाहिजे. आणि त्याचंच एक उदाहरण जर आपण लक्षामध्ये घेतलं तर पहिली ऑनलाईन व्याख्यानमाला ही 2021 मध्ये झाली, दुसरी ऑनलाईन व्याख्यानमाला 2022 मध्ये झाली आणि आता 14 एप्रिल ते 24 एप्रिल 2023च्या दरम्यान थर्ड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन लेक्चर सिरीज म्हणजेच तिसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला आपण त्या ठिकाणी घेत आहोत. आज जर आपण त्याचं उदाहरण पाहिलं तर आज आपण या ठिकाणी या पत्रिकेला जे आपण ब्रीथ दिलंय, जी थीम दिलेली ते त्या थीममध्ये आपण असं म्हणतोय, द इव्हॉल्विंग क्लासरूम ऑफ 50,000+ स्टुडंट टू स्ट्रेंथन द इंडियन डेमोक्रेसी. म्हणजेच या देशाचं जे लोकतंत्र आहे, या देशाची जी लोकशाही आहे, ही जर आपल्याला मजबूत करायची असेल, याला जर बळकटी आणायची असेल, या कार्यक्रमाशिवाय पर्याय हा मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी दुसरा कोणताही असू शकत नाही. कारण द इव्हॉल्विंग क्लासरूम ऑफ 50,000 स्टुडंट्स टू स्ट्रेंथन द इंडियन डेमोक्रेसी हा कार्यक्रम यूट्यूबच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत, युवकांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत त्यांच्यापर्यंत हा कार्यक्रम पोचणारच आहे. परंतु 50,000 असे तरुण युवक आहेत की ज्यांचं वय वर्ष 16 ते वय वर्ष 25 पर्यंत आहे. अशा 50,000 लोकांपर्यंत हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी पोहोचवतोय की जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, लोकतंत्र, ज्यांच्यामुळं संविधान आपल्याला त्या ठिकाणी मिळालं, ते पूर्ण विचार हे लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. ज्या वेळेसला जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मागच्या 6 वर्षापासून आपण हे संविधान कशा पद्धतीनं आपलं त्या ठिकाणी स्ट्रेंथन करता येईल, आपल्या देशाचं डेमोक्रेसी, आपल्या देशाचं लोकतंत्र, लोकशाही अजून कशा पद्धतीनं मजबूत करता येईल, याचा प्रयत्न मागच्या 6 वर्षापासून आपण त्या ठिकाणी करतच आहोत. युवा संसद, सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत. युवकांनी चांगल्या राजकारणामध्ये आलं पाहिजे. व्हाईट कॉलर लोक हे राजकारणामध्ये आली पाहिजेत. त्यांचे जे विचार आहेत, त्यांचे विचार ज्या वेळेसला या राजकारणाला त्या ठिकाणी नवनवीन विचार त्याच्यामध्ये मिळतील, त्यावेळेसला नक्कीच हा देश त्या ठिकाणी महासत्ता झाल्याशिवाय त्याच्यामध्ये शस्त्र बसणार नाही, शस्त्र राहणार नाही. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत अशा लोकांना या कार्यक्रमामध्ये बोलवलं गेलं की जे लोक गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजामधून आले, ज्या लोकांना राजकारणाची फार मोठ्या प्रमाणावरती पार्श्वभूमी नव्हती, पण ज्यांनी स्वतःच्या नावाचा झेंडा भारताच्या राजकारणामध्ये राहण्याचं काम केलं. आणि यांची पार्श्वभूमी नसताना सुद्धा ज्यांना पार्श्वभूमी नाही अशी जी समोर बसलेले 2-3 हजार युवक आहेत, या युवकांना त्या ठिकाणी त्यांनी प्रेरणा दिली पाहिजे. आणि प्रेरणा दिल्यानंतर ही जी गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातली जी लोक आहेत, तळागाळातली लोक आहेत, ही सगळीच्या सगळी लोक त्या ठिकाणी राजकारणामध्ये आली पाहिजेत. आणि ज्या वेळेसला या देशातल्या गरिबांच्या लोकांच्या हातामध्ये हे राजकारण त्या ठिकाणी जाईल, या देशाचं राजकारण ज्या वेळेसला इथल्या शोषित आणि आदिवासी लोकांच्या हातामध्ये जाईल, त्यावेळेसला खरोखरच त्यांचं जे न्याय हक्क आहेत, जे न्यायापासून जे त्यांना अधिकार आहेत, त्या अधिकारापासून जे दूर राहिलेली लोक आहेत, यांच्यापर्यंत जोपर्यंत ते यांच्या हातामध्ये सत्ता जात नाही तोपर्यंत त्या लोकांपर्यंत पोचायला सुद्धा त्यांची खरी कोणती दुःख आहेत
हे दुःखसुद्धा त्या लोकांना त्या ठिकाणी समजली पाहिजेत. आणि म्हणून अशा पद्धतीचे जे कार्यक्रम आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा नवनवीन युवकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी प्रेरणा देण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावरती करतोय. आणि म्हणून ज्यावेळेसला आपण व्हाईट कॉलर लोक म्हणतोय त्यावेळेसला डॉक्टर्स असतील, वकील असतील, आर्किटेक्ट असतील, इंजिनियर्स असतील, टीचर्स असतील, अशी सगळी चांगली चांगली शिकलेली लोक याच्यामध्ये आली पाहिजेत. आणि म्हणून याचाच एक पार्ट जे 6 वर्ष आपण त्या ठिकाणी करतोय तेच आता त्याचाच एक एक्सटेंडेड व्हर्जन म्हणून, त्याचाच एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणून आपण त्या ठिकाणी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला चालू केलेली आहे, ज्याला आज 3रं वर्ष त्याचं त्या ठिकाणी चालू होत आहे. आणि म्हणून या देशाचं लोकतंत्र मजबूत करण्यासाठी अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं त्या ठिकाणी आयोजन आणि नियोजन आपल्या संस्थेच्या माध्यमातून अत्यंत प्रामाणिकपणानं आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये करत आहोत. त्याचं कारण असं आहे की ज्या व्यक्तीमुळं आपल्याला त्या ठिकाणी आजचा आपण हा कार्यक्रम घेऊ शकतोय, ज्या व्यक्तीमुळं आज आपल्याला अधिकार मिळाले, ज्या व्यक्तीमुळं आजचा आपलं प्रत्येकजण आज प्रत्येकाच्या तोंडामध्ये एक वाक्य असतं, मला फ्रीडम ऑफ स्पीच आहे, मला फ्रीडम बोलायचा अधिकार आहे, पाहिजे त्या देवाची पूजा करण्याचा अधिकार आहे, मला कुठंही जाण्याचा अधिकार आहे, मी काही करण्याचा अधिकार मला त्या ठिकाणी आहे. ज्याच्यामुळं हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी मिळालं, ज्या माणसामुळं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येकजण आपापले अधिकार त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सत्यात उतरू शकतो. अन्यथा आपली परिस्थिती ही जर्मनीसारखी, अन्यथा नॉर्थ कोरियासारखी त्याच्यामध्ये झाली असती. ज्या व्यक्तीमुळे हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होत आहेत त्या व्यक्तीचे विचार हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. समाजातील सगळ्या बहुजन समाजापर्यंत हे विचार पोहोचले पाहिजेत, वंचितांपर्यंत हे विचार पोहोचले पाहिजेत, सर्व गरीब विद्यार्थ्यांपर्यंत हे विचार पोहोचले पाहिजेत, सर्व घटकातल्या विविध लोकांपर्यंत हे विचार पोहोचले पाहिजेत. आणि ते जे विचार आहेत त्या विचाराची जी आग आहे ती आग कायमस्वरूपी त्या ठिकाणी धगधगत राहिली पाहिजे. आणि ती जी धग आहे ती धग प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी तशीच तेवत राहिली पाहिजे. आणि म्हणून असे जे कार्यक्रम आहेत हे कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतोय. आज मला सांगताना फार आनंद वाटतो. आज ही ऑनलाईन व्याख्यानमाला घेत असताना आज आपल्याला लायन्स क्लब इंटरनॅशनल असेल, लायन्स क्लब पुणे पर्ल असेल, लायन्स क्लब ग्लोबल टीचर असेल, यांच्या तिघांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम आपण आज त्या ठिकाणी घेतो. लायन्स क्लब ग्लोबल टीचर सारखी लोक आज आपल्यासोबत जुडली गेलेली आहेत की आज याच्यामधनं KG पासून PG पर्यंत जेवढेही काही शिक्षक त्या ठिकाणी ज्ञान देण्याचं काम त्याच्यामध्ये करतात, ज्ञानदानाचं काम करतात, ती सगळीच्या सगळी लोक या कार्यक्रमासोबत त्या ठिकाणी जुडली गेलेली आहेत. आणि म्हणून हा ज्या वेळेसला कार्यक्रम होतोय त्यावेळेसला हा कार्यक्रम ह्या सर्व शिक्षकांच्या माध्यमातून त्या गावामधल्या शेवटच्या वाड्या वस्तीत तांड्यावरच्या शिक्षकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचणार आहे. आणि तो कार्यक्रम शिक्षकांकडनं विद्यार्थ्यांकडे पोहोचण्याचं काम हे फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होणार आहे. कारण जोपर्यंत ह्या देशातले सर्व शिक्षक असं मनाने त्या ठिकाणी ठरवत नाहीत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत, तोपर्यंत ते पोहोचू शकत नाही. एकदा जर त्या ठिकाणी शिक्षकांनी ठरवलं हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे तर नक्कीच एखाद्या गावामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ते विचार अत्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतात. आणि म्हणून जाणीवपूर्वक लायन्स क्लब ग्लोबल टीचर ह्या सुद्धा लोकांना आपण आपल्यासोबत जोडून घेण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आज जर तुम्ही पाहिलं, आज त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला जी 3री त्या ठिकाणी पार पडत आहे, याच्यामध्ये जर आपण विचार केला तर कोणते विषय घेतलेले आहेत, कोण ही लोक बोलत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर तुम्ही पूर्ण आयुष्य लक्षामध्ये घेतलं, त्यांचे विचार लक्षामध्ये घेतले आणि त्यांचं व्यक्तिमत्व जर लक्षामध्ये घेतलं तर एकच गोष्ट त्या ठिकाणी माझ्या मुखामध्ये आत्ता येते, ते म्हणजे विश्वरत्न. एवढं विशाल आयुष्य हे त्या ठिकाणी त्यांचं विशाल आयुष्य व्यक्तिमत्व त्या ठिकाणी त्यांचं होतं की मागच्या 2 वर्षामध्ये जवळजवळ 10 दिवस ही व्याख्यानमाला चालली. पहिली आणि दुसरी म्हणजे ते 20 दिवस आणि आजपासून जी चालू होतीये ते म्हणजे अजून 10 दिवस, असे 30 दिवस झाले, 30 वक्ते झाले, 30 विषय झाले, तरी देखील त्यांचा अभ्यास हा त्या ठिकाणी अपुराच आहे. आणि अशा व्याख्यानमाला कायम स्वरूपी आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागू शकते. एवढं मोठं विशाल व्यक्तिमत्व त्यांचं. आज एखादा माणूस जर एखाद्या विषयामध्ये म्हणजे संत तुकाराम महाराजांचा जर एखादा अभंग असेल तर त्या अभंगाच्या एखाद्या कडव्यावरती त्या ठिकाणी PhD करतो. आज जर तुम्ही पाहिलं तर जवळजवळ 30 दिवस, 30 वक्ते, 30 विषय
एकानेही तो विषय त्या ठिकाणी रिपीट केलेला नाही, एकाही वक्त्यांनी त्या ठिकाणी सेम माहिती परत परत सांगितलेली नाही. म्हणजे असं 30 दिवस झाले प्रत्येक जण 1-1, 2-2 तास त्या ठिकाणी त्यांच्यावरती बोलतोय, तरी सुद्धा त्यांचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आपण पूर्णपणे त्या ठिकाणी बांधता येत नाही. हे एवढं मोठं विशाल व्यक्तिमत्व त्यांचं होतं. आणि म्हणून आज सुद्धा त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जर वेळ आपण लक्षामध्ये घेतला तर तो या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्या ठिकाणी गेलेला आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. या मराठी भूमीमध्ये त्यांचा सगळ्यात जास्त वेळ गेलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून ही एक आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट ही फार मोठ्या प्रमाणावरती आहे, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. समारोपाचं व्याख्यान हे प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, जे की अध्यक्ष आहेत जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, माजी व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे सदस्य, त्याचबरोबर सध्या स्थितीमध्ये अकॅडमिक काउन्सिल सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, आणि ते या समारोपाच्या व्याख्यानाला आपल्याला त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत. हा कार्यक्रम कोणत्याही हॉलमध्ये नाहीये, कारण जोपर्यंत यूट्यूब आहे, जोपर्यंत इंटरनेट आहे, हे चिरकाल लोकांना स्वतःच्या मातृभाषेमध्ये, फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतात जिथं जिथं लोक असतील, आणि एवढंच नाही जगामध्ये जिथेही कुठे त्या ठिकाणी मराठी लोक असतील, त्यांना त्यांच्या भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी अभ्यास करता यावा, म्हणून हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी आहे, असं मला त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती वाटतं. आणि म्हणून कोणताही माणूस कितीही वेळेला त्याच विषयाचा त्यांना अभ्यास करायचा असेल तर तो अभ्यास हा यूट्यूबच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती करू शकतो. आणि म्हणून आज ह्या कार्यक्रमाला आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात, मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि एकच गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विचार आहेत, हे विचार आजच्या परिस्थितीला सुद्धा तितकेच अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण जर आपण पाहिलं तर जे आज आपले जे राजकारणी लोक आहेत, त्यांचा जो मॅनिफेस्टो येतो, त्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी सांगितलेलं असतं की आम्ही लोकांना हे देऊ ते देऊ, प्रत्येक जाती धर्मासाठी हे करू ते करू. ते काम 50-60 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार नसणाऱ्यांना अधिकार देण्यापासून ते संविधानामध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीनं ह्या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये आर्थिक सहाय्य सुद्धा केलं पाहिजे. आज जर आपण पाहिलं तर स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया याची घोषणा ही आज आपल्याला केल्यासारखी वाटती, परंतु जे लोकांना अधिकार नव्हते, जी लोक वंचित होती, त्या सगळ्या लोकांना संविधानातच त्यांनी त्याच्यामध्ये लिहून दिलेलं आहे की धंदे उभा करण्यासाठी कशा पद्धतीनं सरकारला आर्थिक सहाय्यता ह्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी करता येणार आहे. आज राजकारणाबद्दलचे त्यांचे काय विचार होते ते आपल्याला अभ्यासाला मिळणार आहेत. जातीयतेवरती त्यांचे काय विचार होते हे आपल्याला अभ्यासाला मिळणार आहेत. आज जातीयवाद इतका मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे की आधी तर मोठे लोक फक्त राजकारणापुरती चर्चा करायचे, परंतु आता ही शाळेमध्ये छोट्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा जातीवाद फार मोठ्या प्रमाणावरती पसरू लागलेला आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आर्थिक धोरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. का आज जर आपण श्रीलंकेची परिस्थिती पाहिली तर मागच्या वर्षी तर श्रीलंकेमध्ये अशी परिस्थिती होती की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॉलेजचे पेपर लिहायला सुद्धा त्या ठिकाणी आन्सर पेपर त्या ठिकाणी नव्हते, कारण ते पेपर सुद्धा त्यांच्याकडे त्यांच्या देशामध्ये नव्हते, लाईट नव्हती. इतकी मोठ्या प्रमाणावरती श्रीलंकेची परिस्थिती खाली गेलेली आपल्याला त्याच्यामध्ये दिसते. आणि म्हणून ही जी परिस्थिती आहे, आज जर आपण संविधान लक्षामध्ये घेतलं तर कुणीही वरचढ संविधानाच्या नाहीये हे आपल्याला लक्षात येतं. कोर्टची हायरार्की आपण पाहिली, सुप्रीम कोर्टाचे अधिकार पाहिले, एकीकडे संसदेचे अधिकार पाहिले, तर प्रत्येकाला प्रत्येकाचे अधिकार प्राप्त आहेत, कोणावरतीही अन्याय होणार नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण करून ठेवलेली आहे. आणि म्हणूनच आज आपण मोकळीकपणानं पाहिजे त्या गोष्टी त्या ठिकाणी करू शकतो. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. याचा अभ्यास आपल्या सगळ्या लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी एक युवक या नात्यानं असं म्हणावं असं वाटतं की या देशाला जर विश्वगुरू करायचं असेल, महासत्ता करायचं असेल, तर या देशातल्या प्रत्येक राजकारणी माणसांनी, या देशातल्या प्रत्येक माणसांनी त्यांचे जे विचार आहेत ते विचार आपल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी आणणं, ते आपल्या कामामध्ये आणणं, त्या कामामध्ये आणून त्याची अंमलबजावणी करणं हे अत्यंत गरजेचे आहे. आणि ती झाली तर नक्कीच आपला देश हा महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती वाटतं. आणि म्हणून आज या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येनं आलात,
हा कार्यक्रम यूट्यूबच्या माध्यमातून घेतो आहेत. म्हणून माझं सर्वांना एक नम्रतेचं आव्हान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत. म्हणून हा जो कार्यक्रम आजपासून 10 दिवस त्या ठिकाणी चालणार आहे, याच्यामध्ये जे रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड केले जातील ते सर्वच्या सर्व व्हिडिओ आपण त्या ठिकाणी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत बाबासाहेबांचे विचार हे त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. हीच एक आशा आणि अपेक्षा मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याही ठिकाणी असतील त्या ठिकाणी त्यांच्या मनाला फार मोठ्या प्रमाणावरती समाधान प्राप्त होत असेल, कारण त्यांचं जे ब्रीद होतं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ते ब्रीद आज युवकांच्या माध्यमातून, युवा चळवळीच्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करतोय. आणि नक्कीच हे महाराष्ट्रातील युवक माझे विचार प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवतील, अशीच भावना त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी येत असेल, हीच आशा आणि अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावनस्मृतीला परत एकदा अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, अध्यक्ष जाधवर फाउंडेशन. आयुष्यभर कष्ट झेलत संकटांशी मुकाबला करीत मार्गक्रमण करणारे, काट्याकुट्यांचा रस्ता तुडवीत संकटांशी 2 हात करणारे, बाहेरून काटेरी पण आतून गोड, कोणाच्याही सावलीसाठी उभी राहिल्यावर स्वतःची सावली निर्माण होत नाही, तर स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी अहोरात्र झगडावे लागते, हा तरुणाईला संदेश देणारे प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर. आपला जन्म वडजी या छोट्याशा खेड्यात झाला. घरची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, पण परिस्थितीचा आपण कधीच बाऊ केला नाही. संकट माझ्यासाठीच का असं न म्हणता मी काट्यात वाढलेला गुलाब आहे असा सकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवलात. स्वतःची वाट शोधायची असेल तर ती अंतर्प्रेरणेतून शोधली पाहिजे, हाच विचार मनात कायम करून वाटेवरून आपण चालत राहिलात. थोरा मोठ्यांच्या चरित्रातून जीवनाचं तत्वज्ञान देखील आपण अंगीकारलं. त्यातूनच आपल्यासारखं अलौकिक व्यक्तिमत्व उदयास आलं, जे लाखो लोकांचं आशास्थान आणि श्रद्धास्थान बनलं. आपण आपल्या समाजकार्याची सुरुवात क्रांतीवीर या संघटनेनं केली. महिला सबलीकरण, ग्रामस्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती असे सामाजिक उपक्रम राबवून समाजातील एक घटक बनलात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेमध्ये अधिष्ठाता या पदावर काम केलं. हजारो विद्यार्थ्यांचे आपण गुरु बनलात. पाश्चिमात्य ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि महान भारतीय संस्कृतीचा मिलाफ असणारी शिक्षण संस्था असावी असा विचार करून 1995 जाधवर शैक्षणिक संकुलाची स्थापना केली. हा म्हणता या संस्थेचा पसारा आजूबाजूला पांगू लागला. आज हजारो विद्यार्थी या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. आपण शिक्षणाबरोबरच संस्कारांना देखील तेवढंच महत्त्व दिलं. स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, संत साहित्य अशा व्याख्यानांचं आयोजन करून मुलांना सद्विचार दिलेत. रोजगार मेळावे, करिअर गायडन्स, समुपदेशन, विकास मार्गदर्शन, स्वच्छ भारत अभियान, व्यक्तिमत्व विकास, व्यसनमुक्ती असे हजारो उपक्रम राबवून तरुणाईच्या मनात देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवली. त्यांचे मार्गदर्शक गुरु बनलात. या जगात देव कधीच भेटत नाही आणि भेटणारही नाही, पण देवमाणसं खूप भेटली, त्यातलेच आपले एक व्यक्तिमत्व. आपण विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, प्रेरणा, आधारस्तंभ, आशास्थान आहात. आपल्या असण्यातच या संकुलाची शान आहे. पोटावरून फिरणाऱ्या हातापेक्षा पाठीवरून फिरणारा मायेचा, प्रेमाचा हात खूप बळ देऊन जातो. तेच बळ आकाशात झेपावण्यासाठी लागणारी ताकद आपल्या ठाई जमा करते. तेच बळ सर्वांना आपणाकडून मिळते. आकाशातील इंद्रधनुष्याने शोभा वाढली आकाशाची, जाईजुई चमेलीच्या सुगंधाने शोभा वाढली बागेची. जाधवर सरांच्या असण्यानेच शोभा वाढली या जाधवर संकुलाची. आपल्या भावी वाटचालीस आम्हा सर्वांकडनं तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला आणि याच्या शेवटचं सत्र हे आपण या ठिकाणी देत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापूर्वीचा काळ हा विचारात घेणं गरजेचं आहे. या काळामध्ये दलित,
मागासवर्गीय समाजावरती फार मोठ्या प्रमाणावरती अन्याय होत होते. त्यांना कुठलेही अधिकार दिले जात नव्हते, न्याय मिळत नव्हता. अशा अस्पृश्य, बहिष्कृत, गुलामापेक्षा बेकार वागणूक असलेल्या लोकांसाठी कुणीतरी काम करणारं हवं होतं, पण त्यांना कुणी वाली मिळत नव्हता. अगोदरच्या काळामध्ये महात्मा फुले असतील, राजश्री शाहू महाराज असतील, या लोकांनी ज्यांच्या त्यांच्या भागामध्ये हे काम चालू केलेलं होतं. महात्मा गांधीजींनी सुद्धा हरिजन म्हणून हे काम चालू केलेलं होतं. आणि इतका काळ बेकार होता पूर्वीचा की पुण्यामध्ये पेशव्यांच्या काळामध्ये तर दलित समाजामधल्या लोकांना मागं खराटा बांधावा लागत होता की त्यांच्या पाऊलखुणा मागं उमटणार नाहीत, आणि गळ्यामध्ये मडकं बांधावं लागत होतं की त्यांना जर थुंकी आली तर ती त्या मडक्यामध्ये टाकायची. असा हा काळ होता. आणि त्या काळामध्ये दलितांचा कैवारी हा कुणी नव्हता. ही पिचलेली, भूक, आरोग्य, कपडा, कुठल्याही सुविधा नसलेली अशा प्रकारे या अन्यायग्रस्त लोकांसाठी कोणीतरी मसीहा हवा होता. आणि म्हणून रामजी मालोजी सकपाळ म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्वीचं आडनाव जे आहे ते सकपाळ आहे. त्यांची आई भीमाबाई आणि हे जे रामजी होते हे मिलिटरीमध्ये सुभेदार मेजर होते. त्यामुळे यांच्या नेहमी इकडं तिकडं बदल्या होत होत्या. एकदा ते गावी आले असताना त्यांची बहीण, त्यांची पत्नी आणि रामजी स्वतः यांना त्यांचे चुलते भेटले की ज्यांनी संन्यास घेतलेला होता आणि जे निघून गेलेले होते. परंतु ते आल्यानंतर त्यांनी भीमाबाईकडे पाहिलं आणि सांगितलं की हिच्या पोटी असा एक पुत्र तयार होईल आणि असा जन्माला येईल की जो या सर्व समाजामध्ये आपलं नाव हे काढेल. जोपर्यंत समाज आहे तोपर्यंत त्याचं नाव निघेल आणि तो अत्यंत प्रतिभाशाली आणि हुशार असेल, असं म्हणून ते निघून गेलेले होते. आणि नंतर महू या ठिकाणी मध्य प्रदेशामधल्या तिथं बदली झालेली होती रामजींची. आणि त्या ठिकाणी बदली झालेली होती त्या काळामध्ये 14 एप्रिल 1891 रोजी भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म झाला. लहानपणी त्यांना भिवा असं म्हणत होते घरातले लोक. त्यांची आत्या त्याला मात्र भीमा म्हणायची, कारण आईचं नाव भीमाबाई होती. आई गेल्यानंतर त्याचा चेहरा हा आईसारखा दिसतो आणि म्हणून त्याला भीमा असं म्हणायचे. बाकीतले घरातले सगळे लोक हे भिवा म्हणत होते आणि त्यांना भीमा म्हणायचे. आणि मग रमाबाईसुद्धा म्हणजे त्यांच्या पत्नी या त्यांना नेहमी साहेब असं म्हणत आणि बाबासाहेब त्यांना रामू अशा नावानं बोलवीत असत. भिवा नाव होतं ते भीमा झालं. आणि अनेक लोक हे गरीब लोक बाबासाहेबांना ज्यावेळेला भेटायला जायचे त्यावेळेला त्यांना बाबा आहेत का, बाबा आमचे ही प्रश्न आहेत, बाबा आमच्या ह्या अडचणी आहेत असं बाबा म्हणून त्यांना सांगायचे. आणि जे सुशिक्षित लोक होते ते सगळे साहेब म्हणायचे. आणि त्यामुळं बाबा आहेत का साहेब आहेत का म्हणून बाबासाहेब, जरी या नाव भीमराव असलं तरी त्यांचं सुप्रसिद्ध असं नाव हे बाबासाहेब असं पडलेलं होतं. आणि बाबासाहेब हे 14वं मूल हे रामजींचं होतं आणि शेवटचं मूल होतं. त्यांना म्हणून आपण त्यांना 14वं रत्न असं म्हणतो. आंबेडकरांचा मुलामध्ये 14वा नंबर होता जन्मताना. आणि यांचं गाव सिंधुदुर्गमधलं आंबवडे हे गाव होतं. आणि त्यामुळं कोकणामधली पूर्वीची काही लोक जी आहेत ती बाहेर गेल्यानंतर त्यांचं आडनाव हे त्यांच्या गावाच्या नावावरून लावत होते. म्हणून
सपकाळ जरी आडनाव असलं तरी आंबावडेकर असं शाळेमध्ये नाव घालताना बाबासाहेबांचं नाव हे घातलं गेलं. आणि त्यांना एक आंबेडकर गुरुजी होते, त्यांचे आणि लहान बाबासाहेबांचे संबंध अतिशय चांगले होते. बाबासाहेबामध्ये त्यांना तळमळ दिसायची, जिद्द दिसायची, सचोटी दिसायची, कष्ट दिसायचे आणि त्यामुळं त्यांचा लगाव होता. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आंबावडेकर हे अवघड आडनाव आहे, माझं आडनाव आहे आंबेडकर. ते ब्राह्मण शिक्षक होते आणि त्यांनी त्यांचं आडनाव हे त्यांना दिलं. आणि 1900 साली साताऱ्याच्या शाळेमध्ये त्यांना ज्या वेळेला घातलं त्यावेळेला या प्रकारे त्यांचं नामकरण झालेलं आपल्याला दिसतं. शाळेमध्ये यांना घातल्यानंतर यांना बाहेर बसावं लागत होतं. त्यांना उत्तर माहीत असलं तरी उत्तर द्यायचं नाही. कित्येक वेळा हात वर केला तरी शिक्षक त्याला उत्तर विचारत नव्हते. फळ्यावरती लिहिता येत नव्हतं बाटेल म्हणून, मुलामध्ये बसता येत नव्हतं, बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागायचं. मास्तरने किंवा शिपायानंच पाणी दिल्यावर त्यांना पाणी प्यायला मिळत होतं. आणि त्यामुळं त्यांना वाटायचं की कशाला जायचं मग असल्या शाळेमध्ये. पण वडिलांची फार इच्छा होती, कारण त्यांच्या चुलत्यांनी सांगितलेलं त्यांच्या लक्षात होतं की हिच्या पोटी महान रत्न जन्मणार आहे आणि त्याच्यानंतर हेच जन्मलेले होते. तसं जर पाहिलं तर बाबासाहेबाचा जन्म येळामुषेवरती झाला आणि येळामुषेला ज्यांचा जन्म होतो त्यांचे आईबाप मरतात. अशी अनेक उदाहरणं, जसं निवृत्तीनाथ हे वेळामुषेला जन्मलेले होते आणि त्यामुळं विठ्ठल आणि रुक्मिणी हे त्यांचे आईवडील हे गेले आणि त्यामुळं हे वेळामुषेला जन्मलेलं मूल आईबाप कुणीतरी मरतं किंवा दोघंही मरतात अशी एक समजूत या समाजामध्ये होती आणि त्याचे अनेक उदाहरणंही होती. आणि तसंच झालं कर्मधर्म संयोगानं. बाबासाहेबांची आई ही लवकरच वारली आणि ती वारल्यानंतर त्यांना अतिशय त्रास झाला. रामजींनी दुसरं लग्न केलं, सावत्राई आली आणि ती आपल्या आईचे कपडे घालते म्हणल्यानंतर भिवाला ते काही आवडत नव्हतं. परंतु नाईलाज होता, लहान मुलगा होता आणि त्याने ठरलं की आता शाळा न शिकता आपण मुंबईला जायचं पळून. आजीचा जो बाटवा आहे तो चोरायचा, त्याच्यामध्ये काही पैसे असतील जाण्यापुरते. तर त्यावेळेला जायला जेवढे पैसे लागत होते पण आजीच्या बाटव्यामध्ये अर्धा आणाच मिळाला, त्याच्यामध्ये काही पैसेच हे नव्हते जास्त. आणि म्हणून त्यांनी हे सगळं सोडून दिलं. त्यांनी सांगितलं की आता कुठं जायचं नाही. वडिलांनी आपल्याला सांगितलं आहे ना, मोठा माणूस व्हायचं आहे, अत्यंत शिकायचं आहे, शिकायचं आहे. आणि मग ते प्रामाणिकपणे सचोटीनं पुढं काम करू लागले आणि खूप अभ्यास करू लागले. आणि त्यांचं शिक्षण हे त्यांनी शिक्षणासाठी वडिलांनी त्यांच्या मुंबई गाठली. त्यांना एल्फिस्टन हायस्कूलमध्ये पहिल्यांदा शाळेमध्ये घातलं की ज्या ठिकाणी त्यांना नीट शिकता येत होतं. एल्फिस्टन रोड मुंबई या ठिकाणी हे आहे. आणि पहिल्यांदा बाबा 4थी पास झाले. त्यांच्या समाजामधील हा पहिला मुलगा 4थीचा आहे म्हणून अनेक समाज बांधवांनी त्यांचा सत्कार ठेवला होता आणि त्याला केळुसकर गुरुजी बोलावलेले होते त्यांच्या सत्कार समारंभासाठी. आणि या सत्कार समारंभामध्ये या केळुसकर गुरुजींनी त्यांना एक पुस्तक दिलेलं होतं आणि ते वाचत होते. हे शिक्षण हे पहिले मॅट्रिक झाले, हे पहिले BA झाले. एल्फिस्टन हायस्कूलमधून ते पुढं पदवीधर झाले. सिडनेम कॉलेज तिथं जवळ आहे, तिथं ते गेले. त्यानंतर त्यांना स्कॉलरशिप मिळाल्यामुळं केळुसकर गुरुजींनी त्यांची ओळख ही सयाजीराव महाराज गायकवाड बडोदा यांच्याबरोबर करून दिलेली होती आणि त्यांनी स्कॉलरशिप त्यांना दिली. त्यांनी ते शिक्षण पूर्ण केलं. एवढंच नाही तर सयाजीराव महाराज गायकवाडांनी अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क या ठिकाणी कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना त्या काळामध्ये स्कॉलरशिप दिलेली होती. त्यांनी तिथलं त्यांचं शिक्षण अमेरिकेमध्ये पूर्ण केलं कमी वेळेमध्ये आणि तिथून लंडनला आले. परंतु त्यांची स्कॉलरशिप संपल्यामुळं शिक्षण अर्ध्यातून सोडून द्यावं लागलं. ते परत आले. परत काही दिवसांनी शाहू महाराज आणि राजश्री शाहू महाराज यांचे अतिशय चांगले संबंध हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर होते. आंबेडकरांच्या घरी मुंबईला जाऊन महाराजांनी त्यांना पैसे दिले आणि सांगितले की राहिलेलं शिक्षण तुम्ही पूर्ण करा. आणि राहिलेलं शिक्षण त्यांनी लंडनला जाऊन पूर्ण केलं. आणि लंडनला स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यामध्ये शिक्षण घेतलं आणि बार ॲट लॉ अशा अनेक डिग्र्या या शिक्षणाच्या त्यांनी पूर्ण केल्या. राजश्री शाहू महाराज हे स्वतः त्यांना घेऊन फिरले, अनेक परिषदा भरवल्या आणि त्यांना सांगितलं की हा तुमचा दलिताचा नेता मी तुमच्यासाठी तुम्हाला देतोय आणि त्याच्याबरोबर तुम्ही काम करा. त्यांना बहिष्कृत भारत हे काढण्यासाठी सुद्धा पैसे हे शाहू महाराज दर महिन्याला देत होते असं आपल्याला दिसतं. 1906 साली त्यांचं लग्न झालं. बाबासाहेबांचं वय फक्त 15 वर्षाचं होतं, ते 5वीला होते, इंग्रजी 5वी असं त्यावेळेला म्हणत. आणि रमाबाई असं तिचं नाव होतं, तिच्याबरोबर लग्न झालं, तिचं वय होतं फक्त 9 वर्ष. पूर्वीच्या काळामध्ये लहानपणीच लग्न करण्याची प्रथा होती आणि ती इतक्या कष्टामध्ये हाल अपेष्टेमध्ये जगलेली होती की लहानपणी तिच्या देखत तिचे आईबाप मेले. आई वारली, नंतर वडील वारले, पण आईने तिच्यावरती खूप संस्कार केलेले होते. खूप सहनशीलता, चातुर्य, शिकलेली नव्हती, परंतु प्रत्येक गोष्ट समजून घेणं, कुठल्याही कष्टाला मागं पुढं न पाहणं, ही सर्व कामं ह्या रमाई करत होत्या. आणि त्यांनी अनेक लोक मेलेली त्यांच्यासमोर पाहिलेली होती आणि त्यामुळं त्या धीरगंभीर झालेल्या होत्या. त्यांची आई वारली, वडील वारले, त्यांच्या देखत सासरे वारले, सासू वारली, दीर वारला आणि एवढंच नाही तर स्वतःची 3 मुलं आणि 1 मुलगी, 4 मुलं स्वतःची सुद्धा तिच्या समोर वारली. एवढं दुःख तिनं पाहिलेलं होतं. अत्यंत कष्टामध्ये जीवन जगत होती. ज्यावेळेला बाबासाहेब हे शिकायला गेले बाहेरच्या देशामध्ये, परदेशाला, त्यावेळेला त्यांना मिळालेल्या स्कॉलरशिपमध्ये ते एकतर त्यांचं भागत नव्हतं, त्यातून काही पैसे ते घरी पाठवायचे आणि त्यामुळे तेही उपाशी राहायचे आणि पाठवलेल्या पैशावरती यांचंही पोट भरायचं नाही. आणि म्हणून आत्याबरोबर गवऱ्या शेण घ्यायचं, गोळा करायचं, त्याच्या गवऱ्या लावायच्या आणि गवऱ्या विकून ती स्वतः मुलांना आणि घरच्याला जगवत होती. इतकं कष्टाचं जीवन त्यांनी सोसलेलं होतं. कित्येक वेळा तिकडं बाबासाहेबसुद्धा 1 कपभर दूध आणि 2 बिस्किटं याच्यावरती 24-24 तास अभ्यास करत होते. आणि इकडं रमाईसुद्धा स्वतःच्या मुलांना औषध देऊ शकत नाही म्हणून त्यांचा 1 मुलगा वारला. औषध पाणी नाही, कपडा लत्ता नाही, खायला अन्न नाही, इतक्या वाईट परिस्थितीमध्ये हे जगत होते. ही विठ्ठल भक्त होती. सातत्याने विठ्ठलाला म्हणायची की जसं तो अनेक भक्तांना तारून नेलेलं आहेस तसंच मलाही ने, माझ्या नवऱ्याचं मोठं शिक्षण होऊ दे. आणि शेवटची तिची इच्छासुद्धा होती की मला पंढरपूरला जायचं आहे, पण बाबासाहेबांनी सांगितलं की मी इथंच तुला असा विठ्ठल देतो की जो आपल्याला अडवणार नाही दर्शन घेताना, जो समानता माणसामध्ये निर्माण करेल. अशा पद्धतीनं तिला सांगितलं आणि 1935 साली ती वारली. किती कठीण प्रसंग होता बघा. एकदा तर ती बाबासाहेब परदेशाहून आल्यावर त्यांना भेटायला जायचं होतं. भेटायला जायचं तर प्रत्येक लुगडं जी जी बघेल ती फाटलेलंच होतं. त्यामुळे फाटकं लुगडं घालून एका साहेबांची, इतकं उच्च शिक्षित असलेल्या माणसाची बायको म्हणून कसं जाऊ, म्हणून तिनं एक साडी घातली आणि ते गेले. बाबासाहेबांनी लांबून पाहिलं की अरे ही साडी नाही आहे, हा तर भरजरी फेटा आहे, हा शाहू महाराजांनी मला बांधलेला होता आणि ती घालून कसं काय आली. तिला विचारलं की अरे तू कसं काय घातलंस हे. त्यावेळी तिने सांगितलं की घरामध्ये चांगलं लुगडंच नाही आणि म्हणून हे मला दिसलं, हेच मी लुगडं घातलं आणि तुम्हाला भेटायला आले. अशा प्रकारची एक महान बाबासाहेबांच्या जीवनामध्ये त्यांच्या वडिलांच्या इच्छाशक्ती जागृत ठेवणारी ही पत्नी एखाद्या महान पुरुषाच्या मागं एक चांगली स्त्री असते असं म्हटलं जातं. आणि बाबासाहेबांनी जसं महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंना लिहायला शिकवलं तसं त्यांनी रमाईला शिकवलेलं होतं आणि तिला पत्र लिहिता येत होते आणि पत्र वाचता येत होती. इतकं सुशिक्षित त्यांनी केलेलं होतं. अशा महान लोकांची कर्तृत्वसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाच्या जडणघडणीमध्ये आणि त्यांच्या कष्टाच्या जीवनामध्ये साथ देणारी त्यांची साथीदारी. हे केळुस्कर गुरुजी लेखक होते, विचारवंत होते
आणि एका बागेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घरी अभ्यास करायला जागा नाही म्हणून बागेत जाऊन बसायचे. आणि हे ज्यावेळेला फिरायला येत त्यावेळेला बघत की हा मुलगा सातत्यानं पुस्तकं वाचतोय. त्यावेळेला त्यांनी त्याला बोलावून घेतलं, नाव विचारलं आणि त्याचा जो 4थीचा कार्यक्रम झाला त्याला ते प्रमुख पाहुणे होते. आणि त्यांनी स्वतः गौतम बुद्धाच्या जीवनावरती पुस्तक लिहिलेलं होतं ते त्यांना भेट दिलं आणि सांगितलं की हे तू वाच. आणि त्यांच्या विचाराचा पगडा हा बाबासाहेबांच्या जीवनावरती फार मोठ्या प्रमाणावरती पडलेला आपल्याला दिसतो. सयाजीराव महाराजांची ओळखसुद्धा ही केळुस्कर गुरुजींनीच करून दिलेली होती. म्हणजे केळुस्कर गुरुजी हे ब्राह्मण होते, आंबेडकर गुरुजी हे ब्राह्मण होते, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या लोकांनी मदत केली म्हणून सगळेच ब्राह्मण वाईट होते असं म्हणणं चुकीचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारसुद्धा ते होते. त्यांचा ब्राह्मणाला विचार नव्हता. त्यांच्या चळवळीमध्ये अनेक ब्राह्मण लोक होते. ब्राह्मण्य वादाला, ब्राह्मण्य विचाराला त्यांचा विरोध होता. हे आपण या काळामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. सयाजीराव महाराज हे बडोद्याचे राजे होते आणि अनेक सामाजिक उपक्रम ते राबवत होते. अनेकांना ते शिष्यवृत्त्या देत होते. चांगली मुलं शोधायचे आणि त्यांच्या शिक्षणाला मदत करायचे. आणि यांनी शिक्षणाला मदत केली म्हणून त्यांना त्यांच्याकडे नोकरी करावी लागणार होती. आणि ही नोकरीला त्यांच्याकडे जायला मात्र रामजींचा विरोध होता. कारण त्यांना माहीत होतं की तिथं उच्च प्रभू लोक सगळे नोकरी करत आहेत. तू जर तिथं कितीही शिकलेला आहेस, तू तिथं गेलास तर तुला वागणूक चांगली मिळेल याची मला शंका वाटते. आणि म्हणून ते ज्या वेळेला तिथं गेले, कारण नोकरी त्यांच्याकडे करणं गरजेचं होतं, त्यांना शब्द दिलेला होता, त्यांच्या पैशावरती शिक्षण घेतलेलं होतं. आणि त्यामुळं तिथं राहायला गेल्यानंतर त्यांना पहिल्यांदा तर कुठं घरच मिळालं नाही. अनेक ठिकाणी चौकशी केल्यानंतर, आपलं आडनाव सांगितल्यानंतर, आपली जात सांगितल्यानंतर कुठंही राहायला त्यांना जागा मिळाली नाही. आणि म्हणून पारशी नाव धारण करून एका पारशाच्या तिथं ते राहिले. दुसरी खोली मिळते तोपर्यंत मी बघतो असं म्हणाले. परंतु हेही पारशी लोकांना माहिती झालं आणि त्यांनी तिथंही त्यांना मारहाण केली आणि सांगितलं की तू हे शहर सोडून जा. ऑफिसमध्ये सुद्धा पाणी शिपाई देत नव्हता, त्यांना स्वतः उठून पाणी घ्यावं लागत होतं. एखादी फाईल मागवली, सेक्रेटरी होते आर्मीचे, मोठी नोकरी सयाजीराव महाराजांनी दिलेली होती, परंतु फाईलसुद्धा आपटून तिथं टाकत होते. त्यांना इतका त्रास दिला लोकांनी की कुणीही त्यांना नीट बोलत नव्हतं. आणि त्यामुळं त्यांचे वडील आजारी आहेत अशी तार त्यांना आली आणि ते तिथून परत आले. 2 फेब्रुवारी 1913 साली त्यांच्या वडिलांचं निधन झालं. रामजी हे त्यांना सोडून गेले आणि वडिलावरती अतिशय प्रेम, वडिलांचं मुलावरती अतिशय प्रेम. त्यांच्या पेन्शनचे पैसे संपूर्ण काही वेळेला ते पुस्तक आणून द्यायचे. बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा सिडनी कॉलेजमध्ये ज्या वेळेला प्राध्यापक म्हणून पहिला पगार झाला त्यावेळेला सगळ्या पैशाची पुस्तकं त्यांनी विकत घेतली, घरी खायला सुद्धा आणलं नाही. एवढं पुस्तकावरती प्रेम, एवढं अभ्यासावरती प्रेम. हे जर पाहिलं आपण त्यांच्या जीवनामध्ये पाण्याला किती महत्त्व आहे बघा. त्यांना शाळेत गेल्यानंतर शिक्षक किंवा शिपाईच पाणी देत होते. ते ज्या वेळेला साताऱ्यामध्ये होते आणि त्यांना ज्या वेळेला वडिलांना भेटायला जायचं होतं, बैलगाडीमध्ये ते गेले. त्यावेळेला बैलगाडीवाल्याला माहिती झालं की ही मागासवर्गीयाची मुलं आहेत. त्यावेळेला त्यांनी जास्त पैसे तर घेतलेच, पण गाडी त्यांनाच चालवायला सांगितली. दिवस मावळायच्या वेळेला ज्या वेळेला त्याला खाली पाणी गाडीतून उतरवलं आणि सांगितलं की इथं जेवून घ्या, तुम्हाला पुन्हा पाणी मिळणार नाही. आणि ज्या वेळेला जो ढोह त्यांना दाखवलेला होता त्या ढोहामध्ये म्हशी बसून बसून गाळच होता. आणि त्यामुळं ज्या वेळेला या मुलाला ठसका लागला आणि तिथं तो गेला, त्यावेळेला त्यानं पाहिलं की म्हशी बसून बसून गाळ आहे. वरच्या डोहामध्ये गेल्यानंतर त्यानं सांगितलं इथं पाणी पिता येणार नाही. एका बाजूला कुत्रा आणि एका बाजूला मांजर पाणी पित होतं. ज्या ठिकाणी कुत्रा आणि मांजर पाणी पिऊ शकतात त्या ठिकाणी माणूस पाणी पिऊ शकत नाहीत. नेमका अस्पृश्य म्हणजे काय, हा वयाच्या 9व्या वर्षी त्याला प्रश्न पडलेला होता. शाळेत गेल्यानंतर एकदा येताना बाहेरच्या आडावरती पाणी प्यायला गेला तर तिथल्या सवर्णियांनी त्याला मारहाण केली, त्याची पाठी फोडून टाकली, त्याला त्रास दिला. बडोद्याला ऑफिसमध्ये पाणी प्यायला लोक देत नव्हते. कॉलेजमध्ये प्राध्यापक झाल्यानंतर सुद्धा त्यांना पाणी घ्यायला गेल्यानंतर तिथल्या सवर्णीय प्राध्यापकांनी विरोध केला. ज्यावेळेला ते वेरूळ या ठिकाणी गेले, ऊन होतं, रमजानचा महिना होता, म्हणजे आत्ताचाच हा महिना. आणि याच महिन्यामध्ये उन्हाच्या कारामध्ये तिथं
रांजण भरून ठेवलेला होता, त्यातलं पाणी त्याने तोंडावरती मारलं, तर मुसलमानाचे लोक आले आणि त्यांना तिथं मारहाण केली. पाण्यासाठी या माणसाला किती त्रास सहन करावा लागला. एका हॉटेलवाल्याला कारमध्ये हे चाललेले होते, अत्यंत स्वच्छ राहत होते. तो हॉटेलवाला जो आहे तो अत्यंत घाणेरडा होता, तोच भजी तळत होता, तोच कपडे नीट घातलेले नव्हते, अत्यंत मळालेले होते, कधी आंघोळ केली की नाही माहीत नाही. पण ज्यावेळेला बाबासाहेबांना पाणी द्यायचं आहे असं म्हटल्यानंतर त्यानं विरोध केला, त्यावेळेला बाबासाहेबांना अत्यंत वाईट वाटलं. आणि मग चवदार तळ्याच्या सत्याग्रहासारखे सत्याग्रह त्यांच्या जीवनामध्ये आले. महाड या ठिकाणी चवदार तळ्यांचा सत्याग्रह केला. मुंबई प्रांत जो त्यावेळेला होता, त्या मुंबई प्रांतामध्ये विधान परिषदेवरती बाबासाहेब आंबेडकरांना निवडून गेलेले होते आणि ते 2 टर्म तिथं होते आणि त्यांचं मूळ गावही कोकणामध्येच होतं. आणि त्यामुळं त्यांनी महाडची निवड केलेली होती की तिथल्या नगर परिषदेनं सांगितलेलं होतं की सगळ्यांना पाणी पिता येईल मुक्तपणे, पण तरीसुद्धा सवर्णीय लोक हे मागासवर्गीय लोकांना तिथं जाऊ देत नव्हते आणि मागासवर्गीय लोकसुद्धा तिथं तळ्यामध्ये जाण्याची हिंमत करत नव्हते. आणि म्हणून हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहे. हा जर चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, हजारो लोक त्या ठिकाणी जमा झाले, त्यांनी जर त्या पाणी सेवन केलं तर दुसरीकडं सुद्धा ते पिता येईल असं हे बाबासाहेबांना वाटत होतं. आणि त्यामुळं त्या काळामध्ये मानवाच्या जीवनाला काळिमा फासणारे, दलितांच्या आणि महिलांवरती अन्याय अत्याचार करणारे अशा प्रकारचे नियम हे मनुस्मृतीमध्ये होते. चातुर्वर्ण व्यवस्था त्याच्यामध्ये सांगितलेली होती. महिला कुठल्याही जातीची असो किंवा दलित माणूस असो, जर त्याच्या चुकूनही कानावरती वेदाचे शब्द पोहोचले तर त्याच्या कानामध्ये हे लोखंडाचा रस ओतला पाहिजे, अशा प्रकारची लिखाणं त्याच्यामध्ये होती. आणि त्यामुळं बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळण्याचा हा मानस केला आणि मनुस्मृतीचं दहन केलं आणि आव्हान दिलं की आम्ही माणसं आहोत, आम्ही या धर्मामध्ये जन्मलेलो आहोत. आणि त्याच्यामुळं काळाराम मंदिरसारखं आंदोलन असेल, नाशिक या ठिकाणी काळाराम मंदिराच्या तिथं 15,000 कार्यकर्ते जमलेले होते. इंग्रजांनी सुला केला आणि त्यांनी सांगितलं की बाहेरून जी ही रथयात्रा आहे ती दरवाजापर्यंत, मुख्य दरवाजापर्यंत हे सवर्णीय ओढत आणतील आणि तिथून पुढं तुम्ही ओढत न्या, पण मंदिरामध्ये कायदा सुव्यवस्थेमुळं तुम्हाला प्रवेश देता येणार नाही. 4ही दारं जी आहेत या काळाराम मंदिराची लावली गेली आणि हा रथ जो आहे हा ओढत आणला. पण सवर्णीय लोकांनी मुख्य दरवाजापासून तो दलितांच्या हातामध्ये द्यायचा होता, तो न देता तसाच ओढत जोरात पुढं घेऊन गेले आणि उलट हाणामाऱ्या झाल्या, काठीनं मारामाऱ्या झाल्या आणि अनेक लोक हे त्याच्यामध्ये जखमी झाले. अस्पृश्यता विरोधामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आंदोलनं ही बाबासाहेबांनी केली, अनेक सत्याग्रह केले. काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, चवदार तळ्याचा सत्याग्रह असेल, मनुस्मृतीचं दहन असेल, हे ठराविक त्याच्यामधल्या काही गोष्टी आहेत. आणि म्हणून बाबासाहेबाच्या जीवनामध्ये ज्या अनेक ठळक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पुणे करार, ज्याला पुणे पॅक्ट असं म्हटलं जातं, गांधी, महात्मा गांधी आणि बाबासाहेब यांच्यामधला हा पुणे या ठिकाणी झालेला करार आहे. 24 सप्टेंबर 1932 साली हा करार पुणे येथील येरोडा जेलच्या तिथं हा झालेला होता. काय होतं, हे पहिली गोलमेज परिषद भरली आणि या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्याचे प्रतिनिधी म्हणून सहभाग घ्यायचा ठरवला आणि काँग्रेसने आणि महात्मा गांधींनी त्याच्यावरती हा बहिष्कार टाकलेला होता, त्याला कुणीही गेलं नाही. पण पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्याची बाजू मांडली, त्यांचे इथले हालाक्याचे प्रश्न मांडले, त्यांची अवस्था मांडली, गावकसाबाहेर कसे राहतायत, कसे जगतायत याच्याविषयीचे प्रश्न मांडले. आणि दुसरी ज्या वेळेला गोलमेज परिषद 1931 साली लंडन या ठिकाणी होती, त्यावेळेला मात्र महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांची खडाजंगी मिटिंगमध्ये झाल्या आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाच्या मागण्या केल्या. त्याला महात्मा गांधींनी विरोध केला. त्यांनी सांगितलं की हा हिंदू धर्मामध्ये फूट पडेल, आपण समानता आणू, आपण तशा प्रकारचे नियम करू. परंतु हे बाबासाहेबांनी ऐकलं नाही. इंग्रज सरकारने सुद्धा बाबासाहेबाच्या बाजू घेतली आणि त्यामुळं महात्मा गांधींनी उपोषण, आमरण उपोषण हे केलं आणि आंबेडकरावरती फार मोठ्या प्रमाणावरती हा प्रेशर येऊ लागला की महात्मा गांधी आता मरतात की काय अशी अवस्था निर्माण झाली. अनेक दिवस झाले तरीसुद्धा
हे उपोषण मागं घेतलं जात नव्हतं. आंबेडकरही मागं यायला तयार नव्हते. शेवटी अनेकांनी त्यांची मध्यस्थी केली आणि शेवटी हा पुणे करार हा झाला आणि ज्याच्यामध्ये रिझर्वेशन पॉलिसीला मान्यता मिळवली. जीवन हे बाबासाहेबांचं 1926 साली सुरू झालं. ते तब्बल 30 वर्ष 1956 पर्यंत ते होतं. 1926ला बॉम्बेच्या विधान परिषदेवरती ते सदस्य झाले. ते 1936 पर्यंत होते. 13 ऑक्टोबर 1935 साली लॉ कॉलेजचे ते प्राचार्य झाले मुंबईला. त्यांनी स्वतःचं राजगृह नावाचं घर बांधलं, 3 मजली घर, आणि त्याच्यामध्ये 50,000 पुस्तकांसाठी वाचनालय तयार केलं. लायब्ररी स्वतःची 50,000 पुस्तकांची त्यांनी तयार केली. ते भारत पाकिस्तानच्या फाळणीला त्यांचा विरोध होता. त्यांचं म्हणणं असं होतं की भारत आणि पाकिस्तान यांची जर फाळणी केली तर एकतर तुम्ही करू नका, आणि केली तर सगळे हिंदू इचून सगळे इकडं आणा, सगळे मुसलमान वेचून तिकडं न्या, नाहीतर पुन्हा भारत एकदा फाळणीच्या उंबरट्यावरती असलेला आपल्याला दिसून येईल. हे दृष्टेपण हे आपल्या लक्षात येतं. आणि पाकिस्तानच्या फाळणीवरती त्यांनी त्या काळामध्ये पुस्तक लिहिलेलं होतं. ते राज्यसभेवरती निवडून गेले मुंबई प्रांतामधून. त्यावेळेला बंगालमधूनही ते निवडून गेलेले होते, पण हा बंगाल बांगलादेश झाला, म्हणजे पश्चिम पूर्व पाकिस्तान, त्याच्यामध्ये त्यांचा मतदारसंघ गेला आणि त्याच्यामुळं त्यांचं पद रद्द झालं. पण पुन्हा इथं जयकरांनी राजीनामा दिला मुंबई प्रांतामध्ये आणि त्यांच्या जागेवर राज्यसभेवरती पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गेले. हे अनेक वर्ष राज्यसभेवरती होते, मंत्री झाले. केंद्रामध्ये स्वातंत्र्याच्या अगोदरही मंत्री होते, नंतरही होते, कायदा मंत्री, मजूर मंत्री, असे अनेक पदं ही त्यांनी भूषवली. आणि त्याच्यामध्ये कायदा मंत्री असताना अनेक कामं, हिंदू कोड बिल असेल, लोकांना कामाच्या ठिकाणी कामाचे तास असतील, सुट्ट्या असतील, रजा असतील, बाळंतपणाच्या रजा असतील, महिलांसाठीचे वेगवेगळे नियम असतील, असे अनेक कामं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली की जे आज आपण भोगत आहोत हे आपल्याला पाहायला मिळतं. धर्माचं परिवर्तन बाबासाहेबांनी अनेक वर्ष हे सत्याग्रह केले, आंदोलनं केली, हिंदू धर्मातल्या लोकांना समजावून सांगितलं. जवळजवळ 10-12 वर्ष त्यांनी प्रयत्न केले की तुम्ही सुधरा. 1927 साली त्यांनी ज्या वेळेला स्वतः वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे पेपर्स काढले, पाक्षिकं काढली आणि त्याच्यामध्ये सरकारची काय जबाबदारी आहे, सवर्णीयाची हिंदूची काय जबाबदारी आहे, मागासवर्गीयाची काय जबाबदारी आहे, याच्यावरती लिखाण केलं, जागृती करण्याचा प्रयत्न केला. पण एवढं करूनही समाज बदलत नाही. आणि म्हणून येवला या ठिकाणी परिषद भरली होती 13 ऑक्टोबर 1935 साली. त्यावेळेला त्यांनी एक मोठी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. आणि त्यावेळेला धर्मपरिवर्तनाचा विचार त्यांनी केला. अनेक धर्मातले लोक त्यांच्याकडे आले, मुस्लिम लोक आले. त्यांनी सांगितलं की आमच्या धर्मामध्ये तुम्ही या, तुम्ही 6 कोटी बांधवा, 6 कोटी रुपये तुम्हाला त्या काळामध्ये आम्ही देऊ. परंतु त्यांनी तो धर्म स्वीकारला नाही. ख्रिश्चन लोक आले, शीख लोक आले, प्रत्येकाने आपल्या धर्माची बाजू मांडून दाखवली की आमच्या धर्मामध्ये कशी समानता आहे. पण बाबासाहेबांनी मात्र त्यांना त्यांच्या धर्माविषयीचं ज्ञान सांगितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा आपल्या धर्मातल्या कुठल्याही पंडितापेक्षा हुशार आहे. ख्रिश्चन असो, मुसलमान असो, शीख असो, सगळ्यांना ही जाणीव झाली की बाबासाहेबांचा अभ्यास हा आपल्या धर्माचा आपल्यापेक्षा सुद्धा जास्त आहे. आणि मग त्यांनी 5 लाख लोक घेऊन बौद्ध धर्मामध्ये दीक्षा घ्यायचं ठरवलं. समानता व विज्ञानावर आधारित हा गौतम बुद्धाचा धर्म त्यांनी स्वीकारायचा ठरवलं. आणि नागपूर या ठिकाणी हे परिवर्तनाचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणावरती केलं. संविधानामध्ये जरी गांधीजी आणि बाबासाहेबांचं पटत नव्हतं, तरीसुद्धा काँग्रेसचंही पटत नव्हतं, तरीसुद्धा संविधान सभेवरती हे बाबासाहेबांना घेतलं पाहिजे हे महात्मा गांधींनी नेहरूंना सांगितलं. आणि त्यांची संविधान समितीच्या मसुदा समितीवरती अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्याच्यामध्ये 7 सदस्य होते. त्यातल्या एकानं राजीनामा दिला, जागा खाली झाली.
एकाचा मृत्यू झाला त्याची जागा खाली झाली, एक अमेरिकेला गेला त्याची जागा खाली झाली, 2 सदस्य त्या ठिकाणी जे होतं त्यांची प्रकृती चांगली नव्हती म्हणून ते येऊ शकले नाहीत, आणि आणखी एक समितीचा सदस्य त्यांच्या कामामध्ये सामीलच झाला नाही. म्हणजे बाबासाहेब राहिले एकटेच, आणि या एकट्याने हे संविधान संपूर्ण ड्राफ्ट तयार केला. हे कृष्णम्माचारी यांनी त्यावेळेला त्यांच्या भाषणामध्ये हा उल्लेख केलेला होता. गाडगेबाबांचे आणि बाबासाहेबांचे संबंध अतिशय नजदीकचे होते. बाबासाहेबांनी त्यांना घोंगडी दिलेली होती. कुणाकडूनही गाडगेबाबा काही घेत नव्हते, पण बाबासाहेबांनी दिलेली घोंगडी त्यांनी घेतली. एका पटांगणावरती बाबासाहेब फिरायला गेलेले होते, त्यांनी तिथली माती घेतली आणि कपाळाला लावली. त्यांच्या मित्राने विचारले की असं का? त्यावेळी त्यांनी सांगितले, कार इथं महान एक सत्पुरुष येऊन गेला, त्याचं कीर्तन झालं, ते म्हणजे गाडगे महाराज. मला त्या कीर्तनाला येता आलं नाही, त्यांच्या कीर्तनाला ते हमखास जायचे, आणि त्यांनी तिथली माती घेऊन स्वतःच्या कपाळाला लावली. इतका ते मान देत होते. ज्यावेळेला आंबेडकर धर्मांतर करणार आहेत ही माहिती ज्यावेळेला गाडगेबाबांना समजली, त्यावेळेला गाडगेबाबांनी एकच वाक्य सांगितलं की ज्या मातीतलं रोपटं आहे त्याच मातीत लाव, दुसऱ्या मातीमध्ये जर लावलंस तर ते नीट वाढणार नाही. त्यांना इशारा कळला आणि त्यांनी बौद्ध धर्माची ही शिकवण घेतली. हिंदू धर्मातलंच ते एक विद्रोह करणारं एक रोपटं म्हणून याच्याकडं पाहिलं जातं. त्यांनी 3 गुरु मानलेले होते. तथागत गौतम बुद्ध, सत्य, अहिंसा, करुणा यावरती आधारित हा धर्म, आणि त्याचं पालन केलं पाहिजे. ज्याच्यामध्ये विज्ञानाधिष्ठित आहे, समानता आहे सगळ्यांची, करुणा आहे, दया आहे, आणि अहिंसा, सत्य याला प्राधान्य आहे, तो धर्म. आणि ते गौतम बुद्ध यांना त्यांनी गुरु मानलं. दुसरे त्यांचे गुरु होते संत कबीर. ते वडील त्यांचे हे कबीरांच्या विचाराचे होते, आणि हे संत कबीरांचे जे विचार आहेत हे विचार ते सातत्यानं मांडत होते. संत कबीर जे आहेत त्यांचे जग अंधा हे भजन ते सातत्यानं गायचे, रामायण महाभारत सातत्यानं सांगायचे. त्यामुळं आंबेडकरांचा अभ्यास फार मोठा पूर्वी धर्माविषयीचा झालेला होता. अनेक कथा गोष्टी ते सांगायचे आणि गाणंही ते गायचे. स्वतः बाबासाहेब वाद्याची साथ त्यावेळेला देत होते. आणि आपल्याला माहीत आहे की कबीर हिंदूलाही सोडत नव्हते, मुसलमानालाही सोडत नव्हते. इतने जोर से क्यों चिल्लाते हो क्या अल्लाह तेरा बहरा है, जो चींटी की आवाज़ सुन सकता है वो तुम्हारी आवाज़ सुन सकता नहीं क्या, इतने जोर से क्यों चिल्लाते हो, असं ते म्हणायचे. आणि हिंदू माणसाला म्हणायचे, पुत्र के खातिर नवस किया भगवान को नारियल फोडे, आ गए आलम खा गए नारियल भगवान को नरोटे. सगळे नारळाची केसरही येऊन जातात, नरोटीचा उपयोग नाही म्हणून ते देवापाशी टाकतात, नारळही सगळं खाऊन टाकतात, असं ते सगळ्याला सुनवायचे. आणि त्यामुळं संत कबीर यांना ते स्वतःचा गुरु मानायचे. आणि तिसरा गुरु जे त्यांनी मानलेला होता ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. आणि त्यांनी महात्मा ज्योतिराव फुलेंनी जसं शिक्षण स्वतःच्या पत्नीला दिलं तसंच शिक्षण यांनी सुद्धा स्वतःच्या पत्नीला दिलेलं होतं. आणि त्यांच्या प्रत्येक विचाराच्या, प्रत्येक आचाराच्या पद्धतीनं हे बाबासाहेब आंबेडकर चालत होते. हे त्यांचे 3 गुरु होते. पत्रकारिता त्यांनी सुरू केली. 1920 साली मूक नायक सुरू केलं, ज्याला राजश्री शाहू महाराजांनी फार मोठ्या प्रमाणावरती मदत केलेली होती. बहिष्कृत भारत 1927ला सुरू केलं. समता 1928ला सुरू केलं. जनता नावाचं 1930 साली सुरू केलं. आणि 1956 साली प्रबुद्ध भारत हे पाक्षिक सुरू केलं. ही पत्रकारितेमधून त्यांचा जो आवाज आहे तो आवाज जनतेपर्यंत पोचला पाहिजे, हे त्यांचं काम हे सातत्यानं चालू राहिलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय लोकप्रिय होते, समाजप्रेमी होते, अर्थशास्त्रज्ञ होते, राजनीतिज्ञ होते, समाजसुधारक होते, उच्च विद्या विभूषित होते, दलितांचे कैवारी होते, घटनेचे शिल्पकार होते. हा क्रांतीसूर्य, महामानव, भारतरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मधुमेहाच्या रोगाने 6 डिसेंबर 1956 साली निधन झालं. या महामानवाला माझ्या शतशत कोटी प्रणाम. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद.